त्यांच्या फॅमिलीच्या प्रायव्हसीबद्दल बोलताय, तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य लोकांचं हे खरं पचनी पडत नाही. रादर पत्रकार म्हणून आमच्याही पडत नाही, पण आमची बाजूला ठेवली फ्रॅटर्निटी तरी सर्वसामान्य लोकांच्या समोर संभ्रम राहतो सतत. नाही प्रायव्हसी नाही प्रायव्हसी मी तुम्हाला सांगते. उदाहरणार्थ माझा दोन्ही मुलांचे फोटो येणं, आता माझ्या दोन्ही मुलांचा, माझा धाकटा भाऊ अभिजित पवार यांचा कुणाचा तसा माध्यमांशी संबंध नाही. आता माझ्या दोन्ही मुलं ही काय राजकारणात नाही, ते शिकतात. माझी मुलगी परदेशात नोकरी करते, तर त्यांचे जेव्हा फोटो येतात ते माझ्या नवऱ्याला नाही आवडत. माझं नवऱ्याचं म्हणणं आहे की तुमचं राजकारण हे तुमचं प्रोफेशन आहे, माझ्या मुलांचा काही त्याच्याशी संबंध नाही. तर माझ्या नवऱ्याचं ठाम मत आहे की माझ्या मुलांचे फोटो हे बाहेर जाता कामा नये. दॅट्स व्हॉट आय मीन बाय राईट टू प्रायव्हसी. प्रश्न स्पेसिफिक अजित पवारांबद्दल आहे, तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताना फॅमिली कोप करता मध्ये दरवेळी, आणि नाही तुम्हीच प्रश्न विचारता त्याचा नाही, तुम्ही क्लिअर उत्तर दरवेळी देत नाही, दरवेळी टाळता. सुरुवातीपासून तुमचं हे म्हणणं राहिलं. आता निवडणूक आयोगानं अगदी पक्ष चिन्ह सगळं त्यांच्याकडे दिलं, आपल्याचा निकाल दिलाय, तरी तुम्ही म्हणता फॅमिलीमध्ये स्प्लिट नाही. अजित पवार सरळ सांगतात, सॉरी माफ करा, पार्टीमध्ये स्प्लिट नाही, आणि अजित पवार सरळ सांगतात की आमचे दोन फाटे वेगळे झाले. ठीक आहे, ते त्यांचं मत आहे ना. मी काय कंट्रोल करू शकते? मी बोलू शकते, मी काय बोलू शकते हे मी कंट्रोल करू शकते. आता तुम्ही जे बोलतात हे लोकशाहीमध्ये तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, त्या प्रत्येकाचा स्वभाव असतो, प्रत्येकाची बोलायची पद्धत असते. महाविकास आघाडीमध्ये इतर जे दोन पक्ष आहेत त्यांच्यामध्ये सतत हाच एक कॉन्फ्लिक्ट तुमच्या बाबतीत दिसतोय वैयक्तिक. संजय राऊतही पुण्यातल्या सभेत स्टेजवर तुम्हाला म्हटले होते की आता ह्या ओवाळण्या बंद करा स्पष्टपणे, पण तुम्ही अजूनपर्यंत एकदाही अजित पवारांवरती पॉलिटिकल स्टँड घेतलेला नाही, रादर दॅन फॅमिली. पॉलिटिकल स्टँड काय मी घेणार? आता मी तो त्यांची स्टाईल आहे ना काम करायची, माझी आहे. आदरणीय पवार साहेबांनी 60 वर्षात कुणावर कधी हल्ला केलाय? दादागिरी विरुद्ध ताईची माया असं आहे काय? ते तुम्ही काय विचार करायचा तर तुम्ही करू शकता, मी कसं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.